आयुष्यामध्ये थोडं का असेना सेल्फिश वागा. कारण की कसं आहे, प्रत्येक ठिकाणी अवेलेबिलिटी राहणं ते देखील धोकादायक आहे. जितकं तुम्ही अवेलेबिलिटी दाखवाल, तेवढे तुमची किंमत कदाचित त्या लोकांमध्ये कमी होऊ शकते, एक विषय. आणि सेकंड विषय म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपला वेळ असेल, आपला पैसा असेल किंवा आपले जो हे आहे म्हणजे जो काही आपण दुसऱ्यासाठी इन्व्हेस्ट करणारा जो काळ असेल, तो प्रत्येकाच्या लाईफमध्ये महत्त्वाचा आहे. बरोबर ना? ठीक आहे. त्यामुळं कसं आहे, की बाबा आपल्याला स्वतःला काय करायचं आहे किंवा आपल्यासाठी स्वतःसाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ते स्वतः समजून घेतलं पाहिजे आणि स्वतः त्यावर इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर काय असेल ते काम केलं पाहिजे. बरोबर ना? कारण की थोडंसं लय नको, पण थोडंसं काय असं ना सेल्फिश वागा. लाईफमध्ये सेल्फिश असणं महत्त्वाचं आहे. कारण की हे कलियुग आहे. जितकं तुम्ही सेल्फिश वागाल, तेवढं तुम्ही या दुनियेमध्ये टिकाल. आणि जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, प्रत्येकासाठी जर अवेलेबिलिटी दाखवाल, तर काही कालांतराने तो पुढचा व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी तुम्ही अवेलेबिलिटी दाखवताय, तर कालांतराने अशी पण कंडिशन होऊ शकते, त्या लोकांसाठी तुमची किंमत झिरो असेल, तुमच्या वेळेची झिरो किंमत असेल किंवा तुमच्या पैशाची झिरो किंमत असेल. कारण की त्यांना वाटत असते की यार हा तर व्यक्ती प्रत्येक वेळी अवेलेबिलिटी असते. बघा ना, तर स्वतःसाठी अवेलेबिलिटी, दुसऱ्यासाठी अवेलेबिलिटी नाही, स्वतःसाठी अवेलेबिलिटी राखा. आणि सेकंड, थोडंसं सेल्फिश व्हाच.